जरा काही नातेवाईकांबद्दलचा जरा एक अनुभव सांगायचा आहे. मित्र, नातेवाईक किंवा एक असं एक आपल्या ओळखीचा जो व्यक्ती असतो त्याच्याबद्दल असं एक त्याचा स्वभाव असतो. आता माझे काही मित्र आहेत, तर त्या मित्रांची एक वेगळी तऱ्हा आहे बोलण्याची किंवा वागण्याची. तर सतीश म्हणून होता, गुजराती. तो नेहमी लेट यायचा, नेहमी. आणि आमचे मॅनेजर तर बोलले, "अरे तू काल तर लेट आलेला, काय झालं?" "सर, गाडी आणि ट्रॅफिक त्यामुळे मला काही वेळेवर मी निघालो वेळेवर, पण ट्रॅफिक मी जमलो नाही." आणि बोलला, "अरे मी पण त्याच वेने येतो ज्या वेने तू येतो आणि मी तुझ्याशी लांब राहतो." तर सर, तुम्ही लांब राहता म्हणून लवकर निघता, मी जवळ राहतो म्हणून जरा लेट होतो. मॅनेजर बोलला, "आता काय बोलणार?" महेश म्हणून एक होता, तो नेहमी काही ना काही चुका करायचा, काही ना काही चुका नेहमी. पण तो कधी ॲक्सेप्ट नाही करायचा. "नाही, मी नाही केलं." "अरे काय तू बोलतोस, हे मी केलंच नाही." "अरे बाबा, हे तूच केलं आहे, चुकून झालं असेल." "नाही रे, नाही चुकून झालं, बरोबर आहे." "अरे काय." एक मंगेश म्हणून होता, तो तर म्हणजे बोलण्याची त्याची अशी असायची की तो बरोबरच आहे आणि बाकीचे सगळे चूक आहे. अरे ते हे कर बरोबर, हे बरोबर नाही केलं आहे." तो लाख चुका करेल, पण तो समोरच्याला बोलताना हे दाखवेल की तो काहीही नाही करत, सगळं तुम्ही करणार आणि त्या चुका पण तोच काढणार. मजा येते अशा कॅरेक्टरबरोबर राहायला, अशा व्यक्तीबरोबर राहायला. बेनी म्हणून एक होता. बेनी असा होता की शांत असायचा, एकदम शांत, काही बोलायचं नाही. फक्त ना मध्येच काहीतरी असं नाना पाटेकरचे डायलॉग ॲड करायचा. म्हणजे आता मी असं बोललो की "नाही रे, आज तर पिकनिकला जाता येणार नाही, मला तर पैशाचे प्रॉब्लेम आहे, मंथ एंड आहे, हे आहे ते आहे." तो फक्त एवढाच बोलायचा. "चालू झालास, चल गपचूप." संपलं. म्हणजे माणसाने यायलाच पाहिजे. ते तू जे रडगाणं आणि तो ऐकणार नाही. बेनी म्हणजे आमचा जरा हे होत होता, सुपिरियर बॉस होता. असे खूप प्रकारचे आपले नातेवाईक आहेत, आपली मित्रमंडळी आहेत. आपण त्यांच्याबरोबर हे करतो. आपण कोणाला असं चुकीचं किंवा कोणाला असं हे नाही करू शकत की बाबा हा बरोबर होता किंवा हे नाही हा रॉंग माणूस होता, की नाही ह्याच्याबद्दल असे वाईट पद्धती आहे, तो असाच करतो, तो फार अ, लोकांशी उद्धटपणे बोलतो, नाही बोलू शकत. कारण त्याच्या स्वभावामध्ये जे आहे ना, तोच ते दर्शवतो. तुम्ही त्याच्याबद्दल कोणीही म्हणतो ना, जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही आहे. ते कॅरेक्टर कधीही आयुष्यभर तुम्हाला त्या स्वभावाव्यतिरिक्त कोणत्याही स्वभावात दिसणार नाही.